सरन्यायाधीश अवमाननेसाठी संघावर बंदी घालण्याची आंबेडकरी संघटनांची मागणी. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने भर न्यायदान कक्षात बोट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही. ही कृती म्हणजे संविधानावर हल्ला आहे. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाला विरोध केला आहे. त्यांच्या शिकवणीमुळेच राकेश तिवारी या वकिलाने हे कृत्य केले आहे, असा आरोप करीत संघावर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केली. यावेळी राजाभाऊ चव्हाण आणि भास्कर वाघमारे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद देऊन ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करीत आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळेस कार्यकर्त्यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली. कोर्ट नाका येथे संविधानप्रेमी नागरिकांनी तसेच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे. आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होत आहे. हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्यायव्यवस्थेवर नव्हता, तर ते बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर याने हे कृत्य केले आहे, असा आरोप केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्वीपासूनच संविधानाला विरोध करण्याचे धोरण आखले आहे. आता संविधानामुळेच मागासवर्गीय माणूस सरन्यायाधीश झाला असल्याने संघाच्या मुशीत घाललेले लोक असे कृत्य करीत आहेत. परिणामी संघच या घटनेमागे आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी, अशी मागणी केली. या आंदोलनात भदंत शिलकीर्ती, जगदीश खैरालिया, उन्मेष बागवे, भैयासाहेब इंदिसे, जितेंद्र कुमार इंदिसे, संदीप खांबे, सुखदेव उबाळे, प्रल्हाद मगरे, कैलास हावळे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. 22 देशातील प्रतिनिधींनी दिली ठाणे महापालिका मुख्यालयास भेट. स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मुंबई ठाण्याच्या दौऱ्यावर असलेल्या 22 देशांतील प्रतिनिधींनी ठाणे महापालिका मुख्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांचीही पाहणी करून तेथील कार्यपद्धती जाणून घेतली. परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमाच्या अंतर्गत समाजसेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी समाज विकास प्रशासन अभ्यासक्रम चालवण्यात येतो. सामाजिक क्षेत्रातील सेवा, त्याची धोरण निश्चिती याबद्दल अभ्यासक्रमात मार्गदर्शन करण्यात येते. या अभ्यासक्रमासाठी 22 देशातील 28 प्रतिनिधी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये दाखल झाले आहेत. हे प्रतिनिधी त्यांच्या देशात सरकारी किंवा निमसरकारी आस्थापनांशी निगडीत आहेत. या प्रतिनिधींनी ठाणे महापालिका मुख्यालय येथे महापालिकेची कार्यपद्धती जाणून घेतली. उपायुक्त मुख्यालय जी गोदेपुरे आणि उपायुक्त माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी कैलासवासी नरेंद्र बल्लळ सभागृहात या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरे गटाचे जोरदार आंदोलन. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाडा, सोलापूर यासारख्या अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना अद्याप मदत पोचली नाही. शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे. त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी ठाण्यात शिवसेनेनं जोरदार आंदोलन केले. शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. मंत्री तुपाशी, लाडका शेतकरी उपाशी. पीक जमीन गेली वाहून, सरकार गेले पळून. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा आशयाचे फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे डोळे कधी उघडणार? शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत कधी करणार? असा सवाल यावेळी संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा, गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, दिवा संपर्क प्रमुख रोहिदास मुंडे, कळवा समन्वयक माजी नगरसेविका निलिमा शिंदे तसेच सर्व पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. विरोधकांचे आरोप निराधार. शेतकरी हितासाठी राज्य केंद्राचे ठोस पाऊल. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्रातील 29 जिल्हे व 253 तालुक्यांतील तब्बल 68,69,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची स्थितीच उरली नाही आणि शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने आज 31,628 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे. विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार मानले. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांचे नुकसान 100% कुणीही भरून काढू शकत नाही. मात्र शेतकरी पुन्हा उभा राहावा, आत्मविश्वासानं शेतीला नवा श्वास द्यावा, यासाठी हे पॅकेज नवसंजीवनी ठरेल. विरोधकांचे आरोप निराधार आहेत. राज्य केंद्राने एकत्र येऊन घेतलेले हे ठोस पाऊल खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारने मदत केली नाही असे आरोप होत असतानाच डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी ठामपणे स्पष्ट केले की गेल्या 10 वर्षात राज्य सरकारने अनेक वेळा केंद्राकडे मदतीसाठी मागणी केली आहे. केंद्र सरकार मदत करत नाही असे म्हणणारे वस्तुस्थितीपासून दूर आहेत. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो हे त्यांनाही ठाऊक आहे. तरीसुद्धा अज्ञानातून किंवा जाणून-बुजून दिशाभूल करण्यासाठी अशी टीका केली जाते. प्रत्यक्षात केंद्र आणि राज्य मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि याबद्दल केंद्र सरकार कसं काही करत नाही अशा प्रकारची चर्चा चालली होती. संकट खूप मोठं आहे, परंतु केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांना मदत म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये 12 प्रकारची मदत उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 6,175 कोटीची मदत थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे.
त्याखेरीज कोरडवाहू शेती, हंगामी बागायत, कायम बागायत, शेतकऱ्यांसाठी बियाणं आणि इतर कामं, त्याचबरोबर विम्याची रक्कम, खरडून गेलेल्या जमिनींसाठी नरेगा मार्फत मदत, जनावरांच्या नुकसानीप्रती मदत, दुकानदारांना मदत, विहिरीच्या नुकसानीसाठी मदत, तसेच पायाभूत सुविधांसाठी सुद्धा 10,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी स्थगिती, फी माफी आणि पीक विमा या सुद्धा संदर्भामधल्या चांगली पावलं उचललेली आहेत. केंद्र सरकारला काही करायचंच नाहीये, राज्य सरकार कसं निष्फळ आहे अशा पद्धतीची हाकाटी किंवा गैरसमज बऱ्याचशा लोकांच्या मनात होत होता. तर इथे मला सांगावंसं वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे. केंद्र सरकारचे मी आभार मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज चौहान आणि सगळ्यांचे आभार मानते. त्याचबरोबर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अनेक मंत्री जेव्हापासून पूर आला आणि त्याच्यामध्ये मदत कार्यामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे, एक क्षण सुद्धा सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलेला नाही आणि त्याबद्दल त्यांनी तळमळीतून हे जे पॅकेज दिलेलं आहे त्याबद्दल मी राज्य सरकारचे मनापासून आभार मानते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.